पश्चिम बंगालमधील संदेश खलीमध्ये गेली 10 वर्षे महिलांवर सुरू असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज तेजस्विनी महिला समूह अंतर्गत महिलांनी जोरदार निदर्शने केली। संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणामधील संदेशखाली या गावामध्ये महिलांवर सातत्याने गेली अनेक वर्ष अत्याचार होत आहेत। विविध वृत्तपत्रे आणि इतर माध्यमातून हे वास्तव सर्वांपर्यंत पोहोचले आहे। आपल्याच भगिनींवर होत असलेल्या अत्याचारांचा घटना फक्त ऐकून शांत राहणे हे कोणत्याही संवेदनशील नागरिकाला शक्य नाही। याच अवस्थेतून आम्ही ही निदर्शने करीत आहोत। यात विविध क्षेत्रातील महिलांसोबतच सजग गृहिणी सहभागी आहेत। आमचा संदेशखली येथील अत्याचारग्रस्त भगिनींच्या लढ्याला नैतिक पाठिंबा आहे, हेच आम्हाला दर्शवायचे आहे। पश्चिम बंगालचे राज्यपाल तसेच केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी संदेशखली येथील महिलांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेतली आहे। मात्र पश्चिम बंगाल सरकार आणि पोलीस यंत्रणा यांनी मात्र अत्याचाराला प्रतिबंध करण्याऐवजी त्यावर पांघरून घातले हे स्पष्ट जाणवते। म्हणूनच येथील शासकीय व पोलीस यंत्रणेचा आम्ही तीव्र निषेध करतो। या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी शहाजहान शेख व त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करावी अशी मागणी आम्ही करत आहोत। या नराधमांना पाठीशी घालणारी पश्चिम बंगालची शासन यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामध्ये संबंधित अधिकारी वर्गावरही त्वरित कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत। निदर्शनानंतर निषेध नोंदवणारे आणि आमच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांना देण्यात आले। आम्ही इथे सगळ्या ज्या महिला जमलेल्या आहोत त्या सर्व संवेदनाशील महिला इथे जमलेल्या आहेत। ठाणे शहरातल्या अनेक संस्थांमध्ये काम करणाऱ्या गृहिणी आणि अशा अनेक महिला इथे सगळ्या जमलेल्या आहेत की ज्यांना पश्चिम बंगालमध्ये जे चाललं आहे ते सगळं ऐकून भयंकर त्रास झालेला आहे, भयंकर वेदना झालेल्या आहेत आणि त्या पेटून उठलेल्या आहेत। इथून आम्हाला शासनाला आणि आम्हाला पश्चिम बंगालमधल्या महिलांना एवढाच निरोप द्यायचा आहे की त्या तिथे ज्या काही लढायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या वेदना आम्ही समजतो, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। त्या तिथे भरपूर सहन करता आहेत आणि त्यांची सहनशक्ती आता पार टोकाला पोचलेली आहे। पण आता यापुढे त्यांना सहन करायला लागू नये याकडेही शासनाने आणि सर्व संस्थांनी यांनी प्रयत्न करावेत आणि यापुढे त्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास अशा प्रकारे जे झालेले आहेत वर्षानुवर्ष ते होऊ नयेत याची काळजी त्यांनी घ्यावी। आणि इथे आम्ही त्यांच्या बरोबरीने त्यांना जे काय त्यांच्या लढ्याला आमचा पूर्ण सपोर्ट आहे एवढंच मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीने सांगू इच्छितो।